शेती केलेली बरी का नाही केलेली बरी मग? नाही केलं. का बरं? अजून सोडलेच नाही मोदीने पैसे. मीडियावाले येत नाही का नाही इलेक्शन नाही कोण नाही येत कोण नाही. कोण नाही तुम्हीच आलाय पहिल्यांदा. बिबट्याचा बंदोबस्त करणं हे फॉरेस्ट वाल्यांचं काम आहे, पण ते करत नाही. कर्जमाफी केली म्हणतात. काय कर्जमाफी नुसत्याच घोषणा होत्यात. झालाय पण कधी व्हायचं हा? कधी व्हायचं कधीपासून ऐकताय मंजूर झालेला? 10 वर्ष झाले ऐकते 10 वर्ष. तुमच्या काळातले राजकारण कसं होते आता ते कसं? आता लय वाईट काय राजकारण वाईट. त्यांना काय कळत हा. मागचा काळ चांगला होता, हा हा. आताचा काळ चांगला नाही. नमस्कार मित्रांनो, मी महाराष्ट्राचा छोटा पुढारी घनश्याम द्रोडे तुमचं सर्वांचं एलएस मराठीवरती मनापूर्वक सर्च करतो. आणि शिरूर मतदारसंघातील करंजवणी गावात आपण सध्या आलेलो आहोत आणि इथे जनतेचा कौल घेत आहोत. आणि आत्ता सध्या कसं आहे माहिती का, जनतेचा कौल घेताना आता सध्या पारावर मंडळी बसलेली आहेत. मग म्हणलं चला आता पारावरच्या गप्पा करूया, काय म्हणतायत काय नाही. इकडे पाण्याची समस्या, MIDCची समस्या काय आहे, स्थानिकांना रोजगार कसा आहे, हे सगळं बघूया म्हणलं. आणि रस्त्याची त्याची कामं तर तुम्ही बघतायत अशा पद्धतीने झाल्यावर गावकऱ्यांना मंजूर आहेत काही कामं. चला तर मग एलएस मराठी न्यूजवरती जाणून घेऊया गावाकडच्या गप्पा काय म्हणताय ते. काय 5 रुपयाने गेले 6 रुपयाने गेले. अरे 5 आणि 6 रुपयाने. आणि लावायला किती खर्च आलाय? लावायला गेले 10,000 रुपये. हा, एकरी 10,000 रुपये 10,000. आणि आलेत किती? आले 5-6,000. 5-6 हजार. अरे म्हणजे टोटेतच जरा धंदा आहे की. हा म्हणजे शेती केलेली बरी का नाही केलेली बरी मग? नाही केलं. का बरं? अजून सोडलेच नाही मोदीने पैसे. आले नाहीत का? नाही ना आले. किती दिवसापासून बंद आहे? 4 महिने होऊन गेले. 4 महिने. वाटते का ही फक्त योजना मतदानापुरतीच होती? काय तुम्ही बोलताय त्याच्या पद्धतीने आम्ही ऐकतोय. हा. आता तुम्ही आरडाओरडा केला तर येते, नाही तर कुठून येते? मीडियावाले येत नाही का इलेक्शन? नाही नाही कोण नाही येत कोण नाही. कोण नाही. तुम्हीच आलाय पहिल्यांदा. आम्हीच पहिल्यांदा आलोय. अहो एलएस मराठी चॅनलच असं आहे की जनतेपर्यंत जातोय. हो. म्हणजे अजून कोण नाही आलं इकडं? कोणीच नाही आलं. बरं काय परिस्थिती? पाणी प्यायला आहे का नाही? पाणी आम्हाला चाचकामांचं पाणी आहे. चांगलं आहे. हो. बरं शेतीत काय परिस्थिती? काय बरे ऊस आहे. उशे. काय रोजगाराची काय परिस्थिती इकडे रांजणगावला? चांगली आहे चांगली आहे. आपल्या पोरांना नाही फक्त? नाही आपल्या पोरांना नाही. जाते गाव तर म्हणते पोरांना रोजगार नाही, बाकीच्यांना रोजगार आहे. पोरांना कटाळा आले ते ही तरी काय करते हा. कामगार जायला पाहिजे ना काम होते गावगाडा व्यवस्थित आहे, आपण सांभाळला तर व्यवस्थितच हा. राहील, हे महत्वाचं आहे. शेतीवाडी काय म्हणते? शेती एकदम जोरात. आता पाऊस झाला, पाणी आहे हा. जोरात आहे. आता पाणी आहे का नाही? आता पाणी आहे ना. अहो लय बिबट्या राव तुमच्याकडे पण. बिबट्याला काय करायचं हा. तेच कळाना. बिबट्याला काय करायचं म्हणजे? हा, बिबट्याचा बंदोबस्त करणं हे फॉरेस्ट वाल्यांचं काम आहे, पण ते करत नाही. पण येतात ना ते एखादं माणूस कधी सोडून तरी गेलं. येतात, माणूस गेल्यानंतर येतात. हा म्हणजे ते यायला लेट होते म्हणा. हा, लेट, एकदम लेट. बरं काय गावात काय समस्या आहे सध्या? गावात आता सध्या समस्या व्यवस्थित चालू आहे. हा. आता पाणी हे पाऊस झालाय, चासकामांचं पाणी आलंय, त्याच्यामुळे व्यवस्थित आहे. बरं सध्या व्यवस्थित आहे. रस्त्याचं काम चालू आहे. हा, रस्त्याची कामं JCB वगैरे लागलेत, चालू आहे. कारण डागडुजी करणं महत्वाचं आहे. बरोबर पाऊस बरोबर पडल्यानंतर ते खराब होतच, बरोबर आहे, बरोबर. त्याच्यामुळं डागडुजी करणं हे महत्वाचं काम बरं आहे. शेतीवाडी काय म्हणते? शेती बरी आहे. सध्या पण मालाला भाव नाही. मालाला भाव नाही. हा, असं होतंय. आपण हे तर म्हणताय कर्जमाफी केली म्हणतात. काय कर्जमाफी नुसत्याच घोषणा होत्यात. हा. अजून तर खात्या 7-12 नील कधी व्हायनाच. पण वाटतंय का नील होईल म्हणून? आता ते आता आपल्याला माहिती, आम्हाला काय. पण तुमच्याकडे इकडे एवढे मातेबर आमदार आहेत, खासदार आहेत, काय येतात का निवडणुका चालू आलेत ते का? लक्ष दिलं तर होईल ना. म्हणजे लक्ष नाही का इकडं? कायच लक्ष? निवडणुकीच्या पुरतं तेवढं लक्ष आहे. म्हणजे अजून आले नाहीत का इकडं येतात कधीतरी. राम राम घालायला? हा, राम राम घालायला असं बरोबर आहे. पारावर बसलं की येतात कधीतरी. हा म्हणजे असं कंटिन्यू लक्ष नाही म्हणून. कंटिन्यू काय लक्ष? बरोबर आहे. मतदानापुरतच फक्त. मतदाना. बरं काय म्हणताय रोजगार काय म्हणतोय? चांगले रोजगार पण लय तुमच्याकडे ट्रॅफिक राव. ट्रॅफिक आहे ट्रॅफिकची समस्या काय वैतागल्याहून होते का आहे ट्रॅफिक? वैतागल्याने होतंय ना हा होतंय पण रस्ता मंजूर झालाय म्हणतात. ना झालाय पण कधी व्हायचं हा? कधी व्हायचं कधीपासून ऐकताय मंजूर झालेला? 10 वर्ष झाले ऐकते 10 वर्ष. म्हणजे उद्या तुमचं पोरग म्हणेन पप्पा इथून रस्ता जायचंय, म्हणणारच आहे. अशी परिस्थिती झाली आहे. हा, महागाई वाढत चालले. काय पटतंय का आजचं राजकारण? पटतंय? आता काय करायचं? हा? तुमच्या काळातले राजकारण कसं होते आता ते कसे? आता लय वाईट काय राजकारण आहे, वाईट वांग आहे. चांगलं नाही. अहो सत्तेत किती नीती जातात बघा ना. आज निवडून येतात, रातोरात गुवाहाटीला जातात. हा, बरोबर आहे. पटतंय राजकारण? वाटतंय का राजकारण राहिलंय म्हणून? हा, नाही ना राहिलं. नाही राहिलं. त्यांना काय कळतंय? हा मागचा काळ चांगला होता, हा. आताचा काळ चांगला नाही. आपण मागच्या काळात महिलांच्या डोळ्यात धूर जात होता ना.
चुलीवर अरे चुलीवर जात होतं पण आता ती सुविधा राहिली का हा वाढतच चालली ना. बरोबर आहे बरोबर बरोबर 2-2 रुपयाचा 10-10 रुपये वाढतच चालले. बरोबर आहे. आता दूर चुलीवरच दूर करतात. चुलीवरच दूर करतात आता म्हणजे आयुष्याचा दूर झालाय आता. आता चुलच पेटवलेली. चुलच भेटवली का हा. सिलेंडरच भेटत नाही. सिलेंडर पेटतच नाही. हा. चूल पेटवली. चूल भेटवलंय. लाकडं घेऊन यायची हा वच घेऊन यायचं हा सकाळच्या भारी पेटवायचे. म्हणजे आलं परत ते दिवस. मागच्या दिवसच पुढे हा हा काही बदल नाही. अहो हे तर म्हणतात जनतेला चांगले दिवस आले आत. जनतेला चांगले दिवस नाही. जनतेचा हक्काचा आवाज आहे. घसावळाय हा. का बरं मीडिया तर म्हणते सरकार चांगलं काम करते सरकार काम करते. काय सरकार चांगलं काम करते. हा, सिलेंडरचं गॅस वाढवते. हा, तिकीटचं हा. रेल्वेचं तिकीट वाढते. हा. बसचं तिकीट वाढवते. पण काय करतात ते आता पीएम किसान योजना देते लाडकी बहीण योजना देते. सगळं बंद केलेले. हा फक्त इलेक्शन पुरतच. शिका मारा तुम्ही. हा शिका मारला की तुमचं काम झालं. शिक्का मारला की हा. शिक्का मारल्याच्या नंतर तुमचं काम बघायचं नाही 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 तर अरे हेच परिस्थिती म्हणायची. बरोबर आहे. शेतकरी पण आता बघा शेतकऱ्यांवर वाटते का आज अन्याय होतो. झाला तरी काय पर्याय नाही. हा हा का बरं का बरं. सगळं सिस्टमच आपलं फ्रॉड आहे. हा हा सगळं सिस्टमच फ्रॉड आहे. हम्म. कसं म्हणताय हे तर म्हणतायत आजचे दिन आले सर्वसामान्यांच सरकार आहे. हम्म. हा, मग सिस्टमला कसा दोष देतो. मग कांद्याला बाजार का नाही. बरोबर आहे बरोबर आहे. कांद्याला बाजार का नाही. उसाला बाजार का नाही. हा हम्म? यांच्या मालाला बाजार आहे हा पण आपल्या मालाला आहे हा, का. आपल्या मालाला बिस्लरी कशी 25 ला आहे. बरोबर. हम्म? आणि दूध विकत कसं दूध आहे? घ्यायला गेलं कसं आहे. हा आपल्या दुधाला आहे का बाजार. बरोबर आहे. मग पण 1 कसं रुपये actually? वाढू देते. 1 रुपयाने काय होणार आहे. 50 पैसे. हम्म? हा 1 रुपयाने काय होणार आहे. बरोबर आहे बरोबर. 1 रुपया वाढले चॉकलेट तर येते का ठाणा आता ठाणा 1 रुपयात? बोंबलं त्यात. 1 रुपयात चॉकलेट येते का आता. नाही नाही येत. मग अहो 1 रुपयात काहीच येत नाही चॉकलेट काय याचे. हा? काय वाटतं बरं बदल होईल का हो. नाही होणार. का बरं. पण असं वाटते का आज या योजना येतात योजनाला पैसे येण्यापेक्षा हम्म. आता बॅनर वगैरे लावतात त्याच्यावर जास्त पैसे खर्च होतोय का योजनेवरती जास्त. प्रॉपर कामच नाहीये ना. प्रॉपर काम नाही. हम्म. बरं काय वाटतं बरं शेतकऱ्यांचे दिवस आता हे म्हणतात कर्जमाफी केली फायदा होईल नाही. नाही. हम्म. बरं तो आपल्या गावची काय परिस्थिती काय परिस्थिती आहे, जसे येणार तसं चालू राहणार आहे. विकास वाटतोय का गावात. विकास आहे. सरकारी कामं होतात आहे थोडीफार. काय व्यवसाय काय म्हणतोय महागाई काय म्हणते. महागाई भरपूर आहे. भरपूर आहे. काय वाटलं होतं का एवढी महागाई होईल. वाटलं नव्हतं पण झालं हे काय सरकार बीजेपी सरकार योग्य वाटत आता. योग्य वाटतं ना. नाही ना. का बरं बीजेपी तर सरकार म्हणते जनतेने आम्हाला कौल दिलाय. जनतेने कौल दिला पण ते सरकार महागाई काय कमी होईल ना. हा हा पण आता वाटतंय का महागाई कमी होईल म्हणून. सरकार आहे तो पण नाही होणार ना. नाही होणार. नाही पण होणार. वाटतंय का सर बदल होईल म्हणून. बदल होईल असं वाटते पण लोकांनी केला पाहिजे ना बदल. बदल केला पाहिजे. हो. पण मला सांगा पहिलं सरकार आत्ताचं सरकार व्यवसायाला काय अडचण येते लोक काय म्हणतायत. लोक काय लोकांचं काय नाही सरकार असं महागाई तर भरपूर झालेली आहे. महागाईमुळे तुमच्या धंद्यावर काय परिणाम झालाय का. होणार ना परिणाम. हो ना. हो. बरं मला सांगा इथं नेते एकदा निवडून गेल्या परत येतात का नाही. परत काय आलं त्यांना हा आमदार गेला निवडून परत आलाच नाही. हा हा बरं गावची काय परिस्थिती गावची आहे अशीच आहे. म्हणजे आमदार निवडून गेले आलेच नाहीत परत परत नाही फक्त मत मागायला. मत मागाय. आता किती वर्ष झालेत काय ना आमदार. आमदार 1 वर्ष होऊन गेलं ना. हा म्हणजे आज 4 वर्ष वाट बघावं लागेल असं तुम्हाला. हा मग काय. मीडिया वगैरे कोणी येतं का नाही. हा कोण नाही कोणी नाही. जनता जगली काय मेली काय कोण मेली काय फरक नाही पडत. कुठं काय झालं भाव नाही कुठं काय झालं भाव नाही काय नाही किती त्रास होतो इथं लोकांना माहिती आहे का. हा खताचे बाजार वाढल्यात. बरोबर आहे प्रत्येक गोष्टीचे बाजार वाढले तर शेतकऱ्याच्या मालाला बाजार नाही. बरोबर आहे बरोबर आहे बरोबर काय आहे. काय पण हे नेते आंदोलन उपोषण करतील की राव. कोण हे नेते तुमचे काय जे नेते एक नेता चांगला नाही राजकारणातला. एक नेता चांगला नाही. हे, हे. हा भाजपचा तर एकही नेता चांगला नाही. हा चांगलं नाही. मग हे निवडून कशी येते राव. इथं ते पैसे आहेत त्यांच्याकडे हा पैसे पैशाचा जोर. पण मला सांगा निवडून आले हे नेते गावात येतात का. कशाला येतात मरायला. आमचा आमदार निवडून गेला परत इथं गावात तोंड सुद्धा करून नाही. अजून एकदा पण नाही आले. एकदा बी नाही आला अजून. बरं इथं हॉस्पिटलची काय परिस्थिती आहे. हॉस्पिटल बरे आहेत आमचे सरपंच चांगले आहेत. हा सरपंच सरपंच चांगले म्हणून पण आज शेतकरी मरायला लागलाय म्हणायचं. शेतकरी मरायला लागलाय. पण हे जर म्हणतात कर्जमाफी केली आम्ही. काच कर्जमाफी केली हा त्यांनी अगदी ठराविक लोकांचे काय असं ते तेवढे घेतले बाकीच्या लोकांची काहीच कर्जमाफी केली. बरं मीडिया वगैरे इकडे येतात का नाही. मीडियावर नाही ती तुम्हीच पाहिलं तर इथं आला. पहिल्यांदा आम्ही आलोय. हो पहिल्यांदा म्हणजे लोक इलेक्शन लागले तर मीडियावाली बस
नाही, तशी येत नाही. तशी येत नाही. हा, अजिबात नाही. बरोबर आहे, बरोबर आहे. मग मीडियाला सुद्धा जनतेचं काही अजिबात नाही. काय घेणं नाही हा, काम. फक्त नेत्यांचं उदय उदय हा बस. बरोबर आहे. रस्त्याचं काम कधी चालू झालं? हे 2 दिवस काम चालले. हा, चांगलं काम चालले. आमचं सरपंच चांगला आहे. हा. दोन पण नेते चांगले नाही. आम्ही ते चांगलं. बरं, नक्की जेलेस मराठीवर आपण जनतेचा कौल घेत आहोत. बघितलं का अजून एकही मीडिया इथं आली नाही. पहिल्यांदा येलेस मराठी या छोटा पुढारी शो आपण इथं घेतलाय. मीडिया इलेक्शन झाल्यावर येते, इलेक्शन नसल्यावर येत नाही. इलेक्शन असल्यावर मीडिया येते. सर्वसामान्य जनता काय बोलते येलेस मराठीवरती जाणून घेऊया. पण तुम्ही सांगा, इथं जेव्हा भंडाऱ्याचं काम होतं तेव्हा लेखी नाही, इथं मीडियावाल्यांनी आवाज उठवला का नाही? नाही सर, कसं ग्रामीण भाग आहे हा. आणि मीडियाचा काही एवढं इकडं संपर्क येत नाही आणि एवढं म्हणजे नाही का कोणाला काही माहिती नाहीये. हम्म. त्याच्यामुळं थोडासा मीडियाचा अभावच आहे असं म्हटलं तरी चालेल. बरं. म्हणजे नाही का, त्याच्यामुळं आम्हाला आतापर्यंत न्याय नाही भेटला, पण LSTV मराठीच्या माध्यमातून पारवडेकरांना न्याय भेटेल आणि पाण्याचा प्रश्न सुटेल अशी म्हणजे नाही का अशी मी भावना व्यक्त करतो. आणि अनेकही अजून प्रश्न आहेत, हा. पण सगळ्यांना संधी दिली पाहिजे. त्यासाठी मी माझे 2 शब्द थांबवतोय. येलेस मराठी तुम्हाला 100% न्याय देण्याचा प्रयत्न करेल. पण मला सर्वांना याच्या माध्यमातून एक सांगायचं आहे, शेतकरी काही गुन्हेगार नाहीये. शेतकऱ्याच्या भावना समजून घ्या. आज त्याची शेतकऱ्याची केळी झोपली असेल तर काय परिस्थिती राव. इकडे विचारू युवकांना. अरे युवक तर मला बसायची जागा करतात काय? मला वाटलं तुम्ही काय चाललंय, काय म्हणतात आता? काय नाही निवांत. काय पानोडी गावची काय परिस्थिती? पारोडी गावची परिस्थिती अशी, रस्त्याचं काम चाललंय, हा. परंतु या रस्त्यावाल्यांनी काय केलंय, दुसऱ्याच्या वावरातलं पाणी पलीकडल्या वावरातून पाणी काढले आणि दुसऱ्या शेतकऱ्याच्या वावरात सोडले. सडनी साईड पट्ट्या काय काढलेल्या नाही, काही नाही. हा. आणि सरळ पाणी आमच्या डायरेक्ट डाळिंबाच्या बागेमध्ये सोडून दिले. भले माझाच विषय नाही, प्रत्येक शेतकऱ्याच्या वावरात त्यांनी तीच परिस्थिती बरोबर केली. आहे. साईड पट्टी त्यांना करायला विचारायला गेलं की ती पोलीस प्रशासन आणतात, शेतकऱ्याला दम देतात आणि काम करून घेतात. बरोबर बरोबर. म्हणजे त्यांना विचारायचं नाही, नाही. आमच्या वावरात पाणी येऊ द्या, तुम्ही आम्ही कुठेही काही पाणी. करीन, तुम्ही यायचं नाही. हा. आमच्या बापाचा रस्ता आहे, आम्ही काम करतोय, आम्ही ठरवीन कसं काम करायचं आणि काय करायचं. तुम्ही विचारायचं नाही. तुम्ही विचारायला आलं, पोलीस प्रशासन गाडी घेऊन येतं इथं, हा. शेतकऱ्यांना दम देते, शेतकऱ्याला बाजूला हवं. बरं, पोलीस प्रशासनाला बी कळत नाही शेतकरी कशासाठी बांधतायत. सगळं कळतंय, परंतु आता सगळ्यांचे हातपाय बांधलेले आहेत बरोबर, त्यांनी बरोबर. पैशाने. बरोबर त्याच्यामुळे आहे. कुणी काही करू शकत नाही. म्हणजे कधी बी कुणाची गळचेपे. हा. म्हणजे याला साईड पट्ट्याला गटार लाईन नाहीये. काहीच नाही. गटर लाईन शेतकऱ्याच्या रानात सोडून दिलेली, त्यांनी तेला पाणी असं सरळ वड्याला नेऊन सोडलेलं नाही, काही पण नाही. जास्त पावसाळा झाला तर त्या शेतकऱ्याच्या वावरात पाणी गेलं तर याला जबाबदार कोण? विरोध. ती कसली जबाबदारी घ्यायला तयार नाहीये कॉन्ट्रॅक्टर. हा. आणि आता बघायला गेलं की पूर्ण रस्ता चिरा पडलेला आहे, पूर्ण रस्ता निकृष्ट दर्जाचा झालेला आहे. पण इथल्या मग आमदार खासदारांनी जे मातब्बर आहे तिथं आमदार खासदार यांनी कॉन्ट्रॅक्टदाराला समजून सांगितलं नाही का या शेतकऱ्यांनी जगायचं कसं? आता आमदारांना स्वतःच्या गावामध्ये उपोषण करायला लागते रस्त्यासाठी, तर आमदार आमच्या गावात येऊन काय करणार आहे? बरोबर आहे, बरोबर आहे. आमदारच रस्त्यावर बसताय. हा. पण खरंच वाटते का इथं मातब्बर नेते जनतेसाठी काम करतायत? काहीच नाही इथं. इथं सगळे मातबर नेते फक्त इलेक्शन साठी आजूबाजूच्या गावातील दुसऱ्या मतदारसंघात आमदार येऊन गेले, खासदार येऊन गेले. हा. इलेक्शन झाल्यानंतर कुठलाही लोकप्रतिनिधी इथं फिरकायला बरोबर आहे, तयार बरोबर नाही. आहे. पण हा रस्ता होता ना, ग्रामस्थांना विचारात घेऊन काहीच नाही. कधी केलाय का यांनी? अजिबात नाही. हा. अजिबात नाही. नाही नाही. मग ह्या रस्त्यावरती ना, बरं काय वाटतं, ठीक आहे रस्त्याचं थोडं गटर लाईनीचं त्याचा प्रश्न आहे, पण रस्ता चांगला झालाय. अजिबात नाही. अतिशय निकृष्ट. आता जाऊन जर तुम्ही व्हिडिओ घेतला रस्त्याचा तर पूर्ण चिरा पडलेला आहे रस्त्यात. अख्ख्या चिरा पडलेला आहे बरोबर. रस्ता. म्हणजे याला आमदारांनी खासदारांनी विरोध केला काही नाही नाही. रस्त्याला खूप. आणि पाण्याची काय प्रश्न आहे? पाण्याचा आता ते माझ्या अगोदरच्यांनी सांगितलं, हा. तो डॅमचा प्रश्न आहे, तोच प्रश्न आम्हाला. बरोबर आहे. डॅमचाही प्रश्न सुटला पाहिजे, रस्त्याचा प्रश्न आहे. आणि इथं सगळ्यात महत्वाचा युवकांना, दादा मला सांगा, इथं तुमचे रांजणगाव आहे, इथं MIDC आहे, तिथं आपल्या स्थानिक तरुणांना रोजगार आहे का? रोजगार म्हणजे आहे तसा उपलब्ध, पण म्हणावा तसा रोजगार नाही भेटत. का बरं? कारण त्यांच्या मनशाही चालते सगळ्या तिकडे. कॉन्ट्रॅक्टर आहेत आजकाल. कंपनी रोलवर काही कोणाला कामं भेटत नाही. हा. कंपनी काय करते, सगळे थर्ड पार्टी आहे सगळे. हा. त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टदार फक्त आपलं त्याच्या मनशाहीप्रमाणे काय असेल ते वेतन ठरवतो आणि त्याला काम देतो, पण वेतन त्या प्रमाणात देत नाही तो. असं म्हणजे सर्वसामान्य जनतेचा त्या मुलात क्वालिटी बघितली जात नाही, तो काम किती करू शकतो, त्याचं एज्युकेशन बघितलं जात नाही. एज्युकेशनला काय व्हॅल्यूच नाही थोडक्यात. म्हणजे तुम्हाला जर त्या MIDC मध्ये काम करायचं म्हणलं तर त्या मॅनेजरची किंवा त्या नेत्यांची वरद असते का ठेवायची? म्हणजे
हा वरद असते पाहिजे, हा, वरद त्यांचा असते. मोठा रेफरन्स पाहिजे थोडक्यात. हा तेव्हा ते भले आपल्याला तुम्हाला काही विचारणार. नका का नाही ना काय हा बरोबर तेच, हा, तसंच भले आहे. तुम्हाला काही काय नका का येऊ नाही. वगैरे नाही येऊ तसं काय त्याचं हा त्यांचा चांगल्यावरती हस्ते असेल त्यांना विचारलं आपण त्यांचा रेफरन्स दिला तरच आपल्याला त्या ऍपमध्ये बरोबर, बरोबर. नाही तर आणि मग जर- आपल्या निकृष्ट दर्जाचं कुठल्याही कामाला लावणार हा. आणि वाटेल ते हजेरी देऊन ते आपले फक्त काम बरोबर, करून घेणार फक्त एवढंच. म्हणजे लावलंय म्हणायला इलेक्शन मध्ये फक्त म्हणायला आम्ही पोरांना एवढे रोजगार दिले. बरोबर तसं त्या म्हणजे MIDC जागा तुमची, MIDC तुमची, पण रोजगारासाठी तुम्हाला वन फिरावं लागतं. वन फिरावं लागतं. नाही मिळत रोजगार पाहिजे तेव्हा मोबदला नाही मिळत तसा. बरोबर आहे. काम जरी असलं तरी काम त्या प्रकारचं नाही मिळत, हा. कारण त्याची क्वालिटी असून सुद्धा त्याला त्या प्रकारचं काम मिळत नाही. कारण का तर त्याची ओळख पाहिजे तेवढी, बरोबर त्याचे रेफरन्स पाहिजे, मोठे हस्ती त्याला ओळखीत पाहिजे, तेव्हा तो चांगल्या कामाला लागणार. नाही तर मग आहे ते आपल्याला ते एक उचल साचल करायला त्या टाईपच कामाला लावतो. बरं आता तुमचं इथं गाव आहे, इथं हॉस्पिटल कुठे आहे? सरकारी हॉस्पिटल, सरकारी हॉस्पिटल आहे ना गावामध्ये आहे. डॉक्टर आहेत का? आहेत आहेत. आहेत आहेत तिकडे बघायचं नाही, खरं सांगायचं आहेत का नाही? नाही असतात ते आधी मध्ये असतात, कधी कधी नसतात. असं पण समजा- कधी कधी उपस्थित नाही राहत. हा असं. इमर्जन्सी काय झालं तर भेटतं का? नाही भेटत नाही भेटत. भरपूर म्हणजे हे सरकारी हॉस्पिटलची हालत आहे आहे म्हणायची. ना, आहे. असं कोणी जाबच विचारू शकत नाही. विचारू शकत नाही त्यांना पण काय हा, करणार, बोललं की डायरेक्ट गुन्हे दाखल होतात. अजिबात नाही बोलायच नाही पुढे. मग आता ज्यांची शेती कडला आहे, रस्त्याच्या कडला आहे, वावर आहे, पाणी वाड्या तयार होत ना, आता आमचीच खाली गेली वाहून पारोडीमध्ये येळे वस्ती हो. आणि मग शेती कसायची कशी? काय आता इलाज नाही पावसामुळे ते चाललंय पाणी, आता परत खर्च करायचा, परत तुंबा टाकायचा जेसीबीने. वाटतंय का हुकुमशाही आल्यासारखं? हुकुमशाही कशाचं हा. सगळं भाजन करून टाकलंय. बजानशाही. हा. बर नक्कीच काय? मला लाईटीचा समस्या आहे हा. की माझी मोटर आठवड्यात 3 बाऱ्या जळती, लाईन कमी सोडतात हम्म. आणि अजिबात चालत नाही मोटर. हा. इथं मग ह्या बांड मामाकडून 2 बाऱ्या बांधली, मस्क्या मामाकडून 3 बाऱ्या बांधली, हा. आठवड्यात 4-5 बाऱ्या मोटर जळली. आतापर्यंत माझं 50,000 मोटरला गेले, बरोबर. लाईन कमी सोडतात. बरं भले 5,000चं नसन झालं. बर न चलतच नाही. सिंगल फीस केली की लगेच वार म्हणतो सिंगल फीस केली, हा. या गट्टू काढून आणि चला केस कराय. हा. मग केस कशासाठी करायची? सिंगल फीस तरी चलू द्या ना. मग म्हणजे वायरमॅन मोटर जळाल्यावर येत नाही केस करायला. सिंगल फीस केली की पळपुळ येतात. हा. गट्टू काढून नेलं. गेल्या वर्षी 2 वेळेस नेलं, 15,000-15,000ची नुकसान केली त्यांनी. गेली घेऊन साहेब गेले पळून पुढं, ही गेली मागं. हा. संपला विषय. आता माझे 3 बाऱ्या आता माझ्याकडे बिल आहेत बरोबर मोटर आहे. जळाले. 3-4 बाऱ्या आता मस्क्या मामाने आठवड्यात 3 बाऱ्या बांधली. बरोबर. लाईनच येत नाही तेव्हा दिवसा चालूच नका. हा. 10-15 मिनिटं झाले मोटर गरम लगेच जळती. बरोबर आणि टाकळीवरून लाईन एकदम कमी सोडतात. बरोबर नाही. सगळ्यात दुर्दैवाची गोष्ट म्हणजे शेतकऱ्याला लाईटच नाही. प्रत्येक जण म्हणतंय पाणी नाही, मग लोड शेडिंग होतंय कुठून, का जाते कुठून, याचा सुद्धा शोध लावणं गरजेचं आहे आपल्याला. फक्त लाईट 24 तास पाहिजे ना शेतकऱ्यांना, लाईट 24 तास पाहिजे ना. 8च तास आहे. अहो हे म्हणतात लोड शेडिंग आहे ना. लोड शेडिंगने मेला ना शेतकरी. मग हा. बिबटे येतोय तरी शेतकऱ्यांना सुट्टी नाही. बरोबर आहे. कंपनीत कधी लोड शेडिंग बघितलंय का? नाही ना, कंपनी नाही ना. हा, कंपनीत का लोड शेडिंग नसावं? पैसा मिळतो ना, शेतकऱ्याला नाही मिळत ना. हा, पण शेतकरी जगाला जगवितोय ना राव. मजा घेतोय पण त्यांना कुठं कळतोय तर. हा बरोबर आहे. मग असं वाटतंय का सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण होतंय? आहे ना, मरणच आहे ना शेतकऱ्याचं. बरोबर आहे नक्की. वर गावची जमीन आहे, वर पठराव, हा. आणि इंग्रजाच्या काळापासून आम्हाला माझा रस्ता नाही. हा. सरकारी रस्त्यातून जातोय ती बंद करीत आहेत कधी म्हणजे. हा. ते रस्त्याचीच आमची जास्त समस्या आहे. म्हणजे सरकारी रस्ता जातोय तो बी बंद करतात. तो पण सरकारी नाही, सरकारी रस्ता तो होईना, डोंगर असल्यामुळे रस्त्याला हे मिळाले नाही आम्हाला. आणि आम्ही विकून जातो फारेट्याच्याकडे, आणि ते फारेट काय दुसरी माती बिती उकरून देत नाही. हा, हा. पण रस्ता का बंद करताय मग? तुम्हाला जायला कशी सोय मग? मग ते काय त्या फारेट्याच्या रस्त्यातून जातो. हा, हा. बरं, तुमची मागणी रस्ता व्हायला पाहिजे. रस्ता व्हायला पाहिजे. आणि किती लोकसंख्या आहे तिथं? पुढं आमच्या गावची जमीनच सगळी वर आहे सगळी, शेतकरी. तरी तुम्हाला रस्ता नाही. हा, हा. बघितलं का? म्हणजे आजू गावात रस्ते सुद्धा नाहीत, आणि सरकार म्हणतंय रस्ते समृद्धी, तिकडे समृद्धी महामार्ग काढित आहेत आणि इथं जायला रस्ता नाही. काय बोलायची बाबा युवक वर्गाला, काय बोलायचे सरकारविषयी? काय रस्त्याची समस्या आहे, पाणी काढून नाही दिलं वेळेच्या वेळेवरती, गटर लाईन झाली पाहिजे. हा. परत बाकी काही लाईटची समस्या आहे, लाईट सोडत नाही. हम्म. सिंगल फेज केले, आखी किट काढून देतात वायरमन ती येऊन. लोकांनी शेतीमालाचं हे कसं काय करायचं? बरोबर आहे. शेतीमालाचं तू एक शेतकरी पुत्र दिसतोय, तू हा. एक खंत दिसते. परत कांद्याला बाजारभाव व्यवस्थित भेटत नाही. बरोबर आहे, बरोबर आहे, मग ते कांदा ठेवून तरी किती दिवस ठेवणार असं होतं घरी. बरोबर आहे. तरुण पोरगा सुद्धा आज बोलायला लागलाय सरकारच्या विरोधात, कारण सरकारचं धोरण शेतकऱ्याचं मरण होतंय. नक्कीच भावा, काय करतोस तू? मी काय शेतीच करतोय. शिक्षण किती झालं? शिक्षण ITI होऊन 12वी झालेली. घरीचे का? नाही, कामाला पण आहे पुढं MIDC. बर, काय पगार आहे?
पगार काय 15-16 हजार रुपये. बघताय का? नाही बघत, पण आता काय पोटापुरतं करावंच लागते कशा तरी. बरोबर बरोबर बरोबर. बाजार भाव नाही त्यामुळे काहीतरी केलंच पाहिजे ना, हा हा असा विषय. बरोबर. नक्कीच बाजार भाव नसल्यामुळे तरुण पोरं बोलायला लागल्यात. एलएस मराठी न्यूज चॅनलवरती तुम्हाला जर काही अडचण असेल तर कॉन्टॅक्ट करा. छोटा पुढारी विशेष कार्यक्रम. छत्रपती संभाजी महाराजांच्या पावनभूमीतील महागणपतीच्या आशीर्वादाने पंचतारांकित MIDC म्हणून ओळख असलेल्या शिरूर तालुक्यातील प्रत्येक गावचा आवाज बनवून प्रत्येक प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी, शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आणि तरुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी LS मराठीच्या माध्यमातून आम्ही येतोय आपल्या गावी, आपल्या दारी.